नमः शिवाय. नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री हरतालिका या व्रताची माहिती, पूजाविधी काय आहे, तो व्रत कोणी करावा, कसा करावा, पूजेसाठी लागणारे साहित्य, मांडणी कशी असावी, तसेच या व्रताची कहाणी काय आहे, तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि याआधी अपलोड केलेले व्हिडिओ चॅनलवर जाऊन नक्की पहा. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर श्री हरतालिका या व्रताची माहिती अशी आहे. श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला श्री हरतालिका असे म्हणतात. या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला करतात. हरतालिका या शब्दाची फोड म्हणजे हरित म्हणजे हरण करणे आणि आलिका म्हणजे आलीच्या मैत्रिणींच्या असा आहे. मैत्रिणींच्या सहाय्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण असा या शब्दाचा अर्थ आहे. हिंदू संस्कृतीत कुमारिका आपल्याला हवा असलेल्या आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून हरतालिका हे व्रत अत्यंत मनापासून मनोभावे करतात. काही जणी हे व्रत कडक करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतरही करतात, कारण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते, म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात. या दिवशी दिवसभर उपवास करावा. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत. रात्री 12 वाजता बेलाचे पान चाटून किंवा काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात. या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूने सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप, दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री म्हणजेच पाने, फुलांची पूजा केली जाते. धूप, दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यात जाई, शेवंती, पारिजातक, तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करायची असते. सखी पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे, अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून आरती करायची असते. या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात. हे व्रत कोणी व का करावे, तर कुमारींना सुयोग्य वर प्राप्तीसाठी, सुवासिनींना अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी ही पूजा करायची असते आणि हा उपवास करतात. पूजा काल तर भाद्रपद शुद्ध तृतीयेस प्रथम प्रहारात ही पूजा करायची असते. व्रताचा अर्थ कसा असतो, तर ही पूजा विवाहित व अविवाहित अशा सर्व स्त्रिया करतात. या दिवशी उपवास करावा व रात्री यथाशक्ती जागरण करून देवीचे भजन व आरती करायची असते. आता पूजेला लागणारे साहित्य कोणते आहे ते आपण पाहूया. तर पूजेसाठी लागणारे साहित्य रेती, बेलपत्र, शमीपत्र, आंब्याची पानं, पांढरे फुलं, वस्त्र तसंच 16 प्रकारच्या पत्री, त्यामध्ये मग 16 झाडांची 16 पाने, पूजेसाठी फुलं, तसेच सौभाग्याचं साहित्य म्हणजेच बांगड्या, काजळ, कुंकू, श्रीफळ, कलश, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दूध, मध, दही म्हणजेच पंचामृत इत्यादी, चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, दसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूर आरती, हळद कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तर, फाया, विड्याची पाने, सुपाऱ्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गुळ खोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, फणी. पूजेसाठी लागणाऱ्या पत्रींमध्ये आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोक, 108 बेलपत्रे इत्यादी पत्रावळी आवश्यक असते. या व्रताचा पूजाविधी कसा करावा, तर पहा. या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस
तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर 5 विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे व फळ ठेवावे. सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळदी कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजेसाठी जे आपण साहित्य घेतलं आहे तर ते देवाला अर्पित करायचं आहे. त्यामध्ये मग ज्या वेळेस आपण पूजापत्री अर्पण करतो तर तेही त्यामध्ये अर्पण करायचं आहे. धूप, दीप, दिवा दाखवून अष्टगंध, कर्पूर आरती, कापूर आरती दाखवावी. हळद कुंकू, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया तर यांची आरती करावी. त्यानंतर मग पूजा केल्यावर धूप, दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात तर त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने अशा क्रमाने वाहावी. जर ही एवढी पत्रावळी तुमच्याकडे नसेल, जी पण उपलब्ध असेल तर ती पत्रावळी तुम्ही मनोभावे अर्पण करावी. त्यानंतर कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपवास करावा. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खायचा नाही आहे. नंतर मग रात्रभर चिमा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची पूजा करायची आहे. हरतालिका देवीची पूजा झाल्यानंतर आपल्याला हरतालिकेची कहाणी ऐकायची आहे. तर श्री हरतालिका कहाणी पुढील प्रमाणे आहे. जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, देवात विष्णुश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, नद्यात गंगाश्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. हे एक व्रत आहे. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो आहे. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली. नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्यामागचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविले आहे. म्हणून इथे मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापित केलंस. त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस. पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात.
ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे. देवा ब्राह्मणाच्या द्वारी, गायीची कोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. तर अशी ही हरतालिका व्रताची माहिती होती. व्रतचा पूजाविधी, लागणारे साहित्य, व्रताची कहाणी, महत्त्व या सर्वांची माहिती होती. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. ओम नमः शिवाय.